मुरगुडची सत्ता कोणाकडे? काटाजोड लढतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष. मुरगुड शहराच्या नगरपालिकेचा निकाल अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शाहू आघाडी विरुद्ध भाजप आणि शिवसेना यांची काटाजोड लढत पाहावयास मिळाली. दोन्ही पार्टींच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकास कामांच्या आश्वासनाला मुरगुड शहर नागरिकांनी कोणत्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे हे आता उद्याच समजणार आहे. मुरगुड शहरातील मतदार संपूर्ण सुशिक्षित असल्यामुळे नागरिकांच्या मनातील नगरसेवक नगराध्यक्ष कोण याचा अंदाज अद्यापही कुणाला न आल्याचं पाहावयास मिळालं. शहरामध्ये एकच निवडणुकीमध्ये संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाने बाजी मारत सत्ता हस्तगत केली होती. यावेळी मुरगुड नगरपालिकेचे नगराध्यक्षपद राजे खान जमादार यांच्याकडे आले होते. या निवडणुकीमध्ये राजे खान जमादार यांच्या पत्नी तस्नीम जमादार या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे निवडणूक लढवत आहेत. त्याचे नेतृत्व हसन मुश्रीफ करत आहेत. रणजित सिंह पाटील, राजे खान जमादार, हसन मुश्रीफ आणि समरजित सिंह घाटगे यांची युती करिश्मा दाखवणार काय की मुरगुड नगरपालिकेवर प्रवीण सिंह पाटील आणि संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली भाजप शिवसेनेची सत्ता येणार काय याकडे लक्ष लागून राहिलं आहे. मुरगुड शहराच्या नगरपालिकेसाठी मोठ्या संख्येने तब्बल 200च्या वर फॉर्म दाखल झाले होते. मात्र यानंतर अंतर्गत घडामोडी घडल्यामुळे अनेकांनी माघार घेतली. शेवटच्या दिवशी भाजप आणि शिवसेना युती आकारास आली. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रवीण सिंह पाटील यांच्या पत्नी सुहासिनी देवी पाटील या शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर नगराध्यक्ष पदासाठी उभ्या राहिल्या. शहराचं वातावरण महिनाभर भव्य सभा, कोपरा सभा यामुळे राजकीय बनले होते. अत्यंत टोकाची ईर्ष्या देखील या निवडणुकीमध्ये पाहावयास मिळाली. मुरगुड शहर हे कागल तालुक्यामध्ये संवेदनशील मानलं जायचं. मात्र काही वर्षापासून मुरगुड शहर शांत झाल्याचं पाहावयास मिळालं. या निवडणुकीमध्ये मुरगुड पोलीस प्रशासनाने चांगल्या पद्धतीने बंदोबस्त ठेवल्यामुळे ही निवडणूक शांत पद्धतीने पार पडली. या निवडणुकीदरम्यान शहरांमध्ये अनेक घडामोडी घडल्या. अनेक बातम्यांच्या माध्यमातून लोकांच्या मनातील अंदाज घेतला गेला. मात्र लोकांनी मतदान कोणाला केलं याचा अंदाज मात्र कुणालाच आला नाही. दोन्ही आघाड्यांना क्रॉस वोटिंगची धास्ती असल्याचं दिसून येते आणि या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याआधीच काही जणांनी गुलाल आणि फटाक्यांची उधळण केल्याची ही बातमी सर्वांच्या चर्चेचा विषय झाली. निवडणुकीचा निकाल पुढे गेल्यामुळे अनेक जणांनी पैजा लावल्या. मात्र या निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत कुणाला मिळणार आणि कोण निवडून येणार याची शाश्वती देताना कोणीच दिसून आलं नाही. यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिले. KK न्यूजसाठी कागल प्रतिनिधी ओमकार पोतदार.